महाडमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केलेला आहे। महाडमधून अपडेट। महाडमध्ये 5ही जिल्हा परिषदांवर शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांकडून जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। महाडमध्ये शिवसैनिकांचा हा जल्लोष। नागोठणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा। महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नागोठणेमधून शिवसेनेचे सुमित काटे हे विजयी झालेले आहे। नागोठणेतील ही महत्त्वाची बातमी, शिवसेनेसाठी आनंदाची बातमी। नागोठणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा। तर महाडमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष सुरू झालेला आहे। आतापर्यंत आलेल्या निकालांमध्ये शिवसेनेची सरशी पाहायला मिळते। महाडमध्ये 5ही जिल्हा परिषदांवर शिवसेनेचे उमेदवार हे आघाडीवर आहे आणि त्याचमुळे महाडमध्ये शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। शिवसैनिक तयारीत होते आणि या निकालानंतर हा जल्लोष सुरू झालेला आहे। अजून चित्र स्पष्ट व्हायचं बाकी आहे, मात्र आघाडी पिछाडीच्या निकालानंतरच शिवसैनिकांचा जल्लोष हा सुरू झालेला पाहायला मिळतोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल जे आहेत ते जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे। महाड मतदारसंघातले बहुतांश उमेदवार शिवसेनेचे जे आहेत ते आघाडीवर असल्याने आता शिवसैनिकांकडून जल्लोष केला जात आहे। या ठिकाणी आपण बघत आता मोठ्या पद्धतीने शिवसैनिक जे आहेत ते घोषणा देताना दिसत आहेत, कारण बहुतांश उमेदवार जे आहेत ते शिवसेनेच्या आघाडीवर आहेत। कारण भरत गोगावले यांचे पुत्र देखील आघाडीवर आहेत, त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा गड राखल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।